Good morning friends, नमस्कार. Welcome to my channel. I don't know हे काय असणार आहे. Maybe daily observations, maybe rides, maybe vlog on the motorcycle, motovlogging. Don't know how it's gonna be. This is just a start. खूप दिवसांपासून इच्छा होती की मोटो ब्लॉगिंग करावं. बरेचसे व्हिडिओज मी यूट्यूबवरती बघतो. राईड करायला तर सगळ्यांनाच आवडतं, राईट. वेळ कोणाला मिळत नाही. सो बेसिकली व्हॉट वी डू इज आपण सिटीमध्येच राईड करतो मोस्टली. जास्त दूर कुठे जाता येत नाही आणि जी काही सुट्टी मिळते ते आपण युटिलाइज करायचा प्रयत्न करतो. सगळ्यांची ऑलमोस्ट तीच स्टोरी आहे. खूप रेअरली लकी लोक आहेत ज्यांना कंटिन्यूस राईड करायला मिळतं, ब्लॉग करायला मिळतं, तर सगळं आणि अपलोड करायला मिळतं. रिसेंटली एक राईड करून आलो. एक 1 वीकची राईड होती. कूर्गला गेलो होतो आम्ही. उडुपी, कूर्ग, साऊथ इंडिया. खूप मजा आली, खूप मस्त वाटलं. एस्केप फ्रॉम 9 to 5 ॲक्च्युली. तेव्हापासून असं वाटलं की लेट्स डू सम ब्लॉगिंग वाईल रायडिंग. लेट्स सी हाऊ इट गोज. आज आहे क्रिसमस 25 डिसेंबर आणि मी जस्ट एक सिटीमध्येच राईड करायला निघालो आहे. आपल्याकडे आहे मिटिऑर 350. रिलायबल गाडी, खूप मस्त गाडी. आधी माझ्याकडे हंटर होती, बट आम्ही एक गोव्याची ट्रिप केली हंटरवरती. सो हंटरची एव्हरीबडी नोज जी मागचे सस्पेन्शन्स आहेत ते खूपच जास्त स्टिफ आहेत, कडक आहेत. त्याच्यामुळे रायडिंग एक्सपिरियन्स पिलियनसाठी तरी चांगला नाही आहे. त्याच्यावरती आपण असं बोलू शकतो. सो आम्ही ती गाडी विकली आणि नंतर डिसाईड केलं मिटिऑर. माझा एक फ्रेंड होता, त्याची मिटिऑर आम्ही चालून बघितली. सो आम्हाला ते आवडले ॲक्च्युली. द रायडिंग पोश्चर, त्याच्यानंतर पूर्ण जो एक्सपिरियन्स होता राईडचा तो आवडला. सो मग आम्ही डिसाईड केलं की लेट्स गो फॉर मिटिऑर. अँड इट्स ट्रुली अमेझिंग. लाईक भारी आहे बाईक. हे खूप कम्फर्टेबली मॅन्युअर पण करायला खूप इझी आहे. दिसायला जड दिसते, आहे पण ती जड, पण एकदा तुम्ही राईड स्टार्ट केली की इट्स नॉट दॅट बिग डील. आरामात जाऊ शकता तुम्हाला हवं तिकडे. हे बघा, मेजरिंग इज दॅट सिम्पल. ट्रॅफिक क्रिसमसमुळे सुट्ट्या आहेत म्हणून ट्रॅफिक असं काय नाही. हा डेलीच असेल इथला. हो काका, हो जातोय आम्ही. रस्त्याच्या मध्ये येऊन रस्ता दाखवत आहेत काका आणि म्हणतात चला पुढे. हाऊज दॅट गॉना बी. बापरे दादा, दादा डेंजर आहे. बाय द वे, ही व्हिडिओ मी जेव्हा शूट करतोय मला माहीत पण नाही आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव काय असणार आहे. सो वेलकम टू माय चॅनल इज द ओपनिंग स्टेटमेंट. दॅट्स इट. चॅनलचं नाव माहीत नाही आहे. लाईक सबस्क्राईब जरूर करा. जेव्हा मी बनवेल, अपलोड करेल तोपर्यंत ते नाव आलेलं असेल. सो लेट्स सी. वॅगनार, अजून एक वॅगनार. दादा जाऊ देणार नाही बहुतेक. ओके, एवढं सामान घेऊन कुठे जातात हे? मागचं कसं दिसतं यांना?
आणि हे मी मोस्टली एर्टिगा वॅगनार याच कारमध्ये बघितलं आहे, बाकी जास्त कुठल्या कारमध्ये असं नाही बघितलं आहे. हल्ली कियाला पण करतात. फुल्ली लोडेड सामान असतं. आय डोंट नो, साईड मिरर्समध्ये एवढं दिसत नाही, पण बॅक मिरर जे आपलं कारचं मागचे जे असते काच, त्याच्या थ्रूसुद्धा दिसलंच पाहिजे प्रॉपरली. अरे वा, साईड दिल्याबद्दल थँक्यू. हां, मिटिऑरबद्दल अजून एक सांगायचं झालं तर टॉप स्पीड 120 वगैरे असं म्हणतात, पण बेसिकली 120मध्ये गाडी खेचली जाते. तुम्ही 80वरती आरामात क्रूज करू शकता, जसं मी आता करतो आहे. या क्रुझिंग स्पीडला गाडी एकदम मक्खनसारखी चालते, त्याच्यामुळे काय वाटत नाही. जेव्हा खेचलं जातं ना इंजिन, तेव्हा नाही आवडत गाडी चालवायला. म्हणजे क्रुझिंग स्पीड हा तुमचा अराउंड 80 to 120 वगैरे असा असला पाहिजे. 120 मोस्टली ऑन हायवेज, 80 मोस्टली ऑन सिटी हायवेज लाईक दिस वन. ते पार्ट्स ऑफ सिटी जे हायवेमध्ये आहे किंवा हायवे जो सिटीमध्ये आहे, वॉटेवर सिटी हायवे, इथे तुम्ही ते करू शकता. अदरवाईज 40-60 इज गुड. एवढं तर आपण नेहमीच जातो. अननेसेसरी पळवायचे नाही. जिथे गर्दी दिसेल, जिथे असा गुद्दा दिसतो, तिथे पळवून किंवा असं वाकडं तिकडे हे करून मजा नाही. दुसऱ्यांना पण त्रास, आपल्याला पण त्रास. ट्रकला डिसाईड करू दे कुठे जायचं आहे. ओके, पोलीस भरपूर वाटले त्या एरियामध्ये आले. 15 ते 20 किलोमीटरच्या स्पॅनमध्ये भरपूर पोलीस आहेत तिथे. बघा, रॉंग साईड ड्रायव्हिंग. हाच तर प्रॉब्लेम आहे आपल्या देशामध्ये यार. काही नियम कोणी पाळत नाही, काही नाही. सगळे चालले चालू द्या. असतंच सामान वॅगनरमध्ये मागच्या सीटला लावलेलं. आय डोंट नो वाय. KTM ऑरेंज कलर त्यांचा हळूहळू कमी होत चालला आहे गाडीमधला. या डंपरपासून दूर राहायचं हवं आहे. सर्वात जास्त ॲक्सिडेंट ह्या डंपरच्या होतो. कधी पण न्यूजमध्ये वाचलं असेल किंवा कुठेही वाचलं असेल ना, ते हेच डंपर आहेत. या डंपरपासून दूर राहायचं. खतरनाक गाडी चालवतात ते. आता लोडेड असले की त्यांचा स्पीड नसतो, बट जेव्हा अनलोडेड असतात किंवा नॉर्मल असतात तेव्हा बघायचं ते किती जोरात नेतात गाडी, त्यांची पूर्ण ट्रक वगैरे. ट्रॅफिक, टोल नाक्यावरची ट्रॅफिक. बाईकचे बेनिफिट्स तर घेणार आपण. ऑफ रोडिंग करणार मिटिऑरवरती, दॅट्स फॉर शुअर. ओके, ऑफ रोडिंग स्टार्ट होतं या फास्टॅगच्या बोर्डनंतर. स्कूटी चला. हिमालयनवर करतात, आम्ही मिटिऑरवरती करतोय ऑफ रोडिंग. ऑप्शनच नाही आहे इथे. बोलत होतो या डंपरबद्दल. हे डेंजर डंपर आहे बाबा. आम्ही तरी यांना डंपरच म्हणतो लहानपणापासून. अजून एक डेंजर गोष्ट रस्त्यावरची म्हणजे हे ट्रॅक्टर्स, ऊसवाले ट्रॅक्टर्स. बँगलोर हायवेवरती जे लोक युजली जातात गोव्याला वगैरे किंवा कोल्हापूर साईडला वगैरे, त्यांना हिवाळ्याच्या दरम्यान हे ट्रॅक्टर्स खूप दिसतात आणि खूप त्रास देतात. आणि ते आय डोंट नो, म्हणजे ते राईट लेनवरच का असतात खरंच माहीत नाही. फास्ट लेन असते आपली, राईट लेन, ओव्हरटेकिंग लेन असते, त्याच लेनवरती ते चालवणार. स्लो आहे आपण, हदसे जादा स्लो म्हणतात ना, त्या टाईपचं काहीतरी त्यांचं.
लिटरली खूप जास्त स्लो असतात ते लोक. कार, बाईक सगळ्यांचं, सायकल पण त्यांना ओव्हरटेक करे एवढे स्लो असतात, पण ते राईट लेननीच जाणार. त्याला जायचं आहे राईटला. मिररमध्ये चेक करायचं मागे कोण आहे का. इथे पण मॅगडी चालू झालं. वाव. And let's go.